मित्रांनो नमस्कार। आज आपणाला पंडित कवी मुक्तेश्वर यांच्या कवितेचा विचार करायचा आहे। मागच्या तासाला आपण संत कविता आणि पद्य कविता यांच्यामधला साम्य आणि भेदाचा विचार केला। या तासापासून आपण पंडित कवी पाहायला सुरुवात करूयात। मित्रहो, मराठीमध्ये पुष्कळ पंडित कवी होऊन गेले, पण आपणाला अभ्यासाला प्रामुख्याने 3 पंडित कवी आहेत। त्यांच्यापैकी एक मुक्तेश्वर, दुसरे वामन पंडित आणि तिसरे मोरोपंत। या 3 पंत कवींचा आपणाला विचार करायचा आहे। आज आपण मुक्तेश्वर यांचा विचार करूयात। मित्रहो, मुक्तेश्वरांचं पूर्ण नाव मुक्तेश्वर चिंतामणी मुदगल असं आहे। म्हणजे वडिलांचं नाव चिंतामणी, आडनाव मुदगल आणि मुक्तेश्वर हे त्यांचं नाव। पण काही संशोधकांचं म्हणणं असं आहे की मुक्तेश्वर हे त्यांनी कविता लेखनासाठी घेतलेलं नाव आहे आणि मुदगल हे त्यांचं नाव आहे आणि चिंतामणी हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे, त्यांचं आडनाव माहीत नाही असं काही जणांचं म्हणणं आहे। कारण मुक्तेश्वर हे त्यांनी कविता लेखनासाठी खास स्वीकारलेलं नाव आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे। मित्रहो, मुक्तेश्वर हे संत एकनाथ यांचे नातू होते। गोदावरी नावाची त्यांची जी मोठी मुलगी होती, त्या मोठ्या मुलीचा हा मोठा मुलगा संत कवी एकनाथ महाराजांचा हा नातू। अनुवंशानं वंशपरंपरेनं त्याच्याकडे ही प्रतिभा आलेली आपणाला पाहायला मिळते। मुक्तेश्वरांचा जन्म 1574, खूप मतभेद आहेत त्याविषयी, पण जास्तीत जास्त लोकांनी स्वीकारलेली ही तारीख मी तुम्हाला सांगतो। 1574 हा त्यांचा जन्म आहे आणि मृत्यू 1640। आणि आपल्याला माहीत आहे की एकनाथ महाराजांचं निधन हे 1593 मध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। इतका काळ आपणाला एकनाथांचा त्याचा सहवास झालेला पाहायला मिळतो। जन्म आणि बालपण त्यांचं पैठणातच गेलं, नाथांच्या कृपाछत्राखाली गेलं, आजोळात गेलं। त्याच्यामुळे इथले संस्कार आजी आजोबांचे, त्या तीर्थक्षेत्राचे, तिथल्या विद्वानांचे त्यांच्यावर झालेले आपणाला पाहायला मिळतात। वयात आल्याच्यानंतर अर्थातच विद्याध्ययनासाठी त्यांना काशीला पाठवण्यात आलं। ते काशीला गेले। परत आल्याच्यानंतर आणि दक्षिण आणि उत्तर भारताची संपूर्ण यात्रा केलेली आपणाला पाहायला मिळतं इतर संतांसारखीच, आणि त्या यात्रेमधून अनुभव त्यांनी घेतलेला आहे। आणि शेवट त्यांचा जो आहे तो पंचगंगेच्या काठी नरसोबावाडीजवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेरवाड नावाच्या गावी त्यांची समाधी आहे। शेवटचा काळ त्यांनी तिथे गेलेला आहे। तेरवाडचे जे इनामदार आहेत ते इनामदार हे यांचे वंशजच आहेत आणि कोल्हापूरच्या राजांनी त्यांना अधिकृत दानपत्र इनामाचं त्या गावाचं ते दिलेले आहे। शेवटचा काळ त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात तेरवाडला गेलेला पाहायला मिळतो। मित्रहो, ह्यांचं मुक्तेश्वरांचं जे वय आहे त्या वयाचा भाग पाहिला तर 1590 ते 1640 अशी 50 वर्ष त्यांनी कविता लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांचा जन्म आणि ते सगळं लक्षात घेतल्याच्यानंतर 50 वर्ष कविता लेखनाचा काळ आहे त्यांच्या एकूण आयुष्यामधला। मुक्तेश्वर हे दत्त संप्रदायी होते, नाथही दत्त संप्रदायी होते आपल्याला माहीत आहे। किंबहुना मुक्तेश्वर हे दत्तात्रयाचंच एक नाव आहे आणि म्हणूनच काही लोकांचं म्हणणं की त्यांनी ते नाव मुद्दाम प्रातिनिधिक रूपामध्ये कविता लेखनासाठी घेतलेलं आहे। जास्त काळ त्यांचा आजोबाच गेला, नाथांच्या तालमीत त्यांची जडणघडण झाली आणि त्यांचं जे लेखन आहे त्या लेखनाचा सुरुवातीला मी तुम्हाला आढावा देतो। त्यांनी श्लोकबद्ध संक्षेप रामायण लिहिले, ओवीबद्ध भारताची 5 पर्व लिहिलेली आहेत। आदी, सभा, वन, विराट आणि सौप्तिक अशी 5 पर्व। हरिश्चंद्राख्यान, शतमुख रावण वधाख्यान, गजेंद्र मोक्ष, विश्वामित्र भोजन, अर्जुन कामपूर्ती, शुकरंभा संवाद, मूर्खाची लक्षणे, भगवद्गीता, एकनाथ चरित्र, काही स्फुट पदे आणि आरत्या असं हे त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लेखन आहे। अर्थात नाथांपेक्षा कमी आहे ते। एकूण ओव्या 17,000 त्यांच्या सगळ्या लेखनाच्या मिळून आपणाला पाहायला मिळतात। त्यांचे प्रकाशित ग्रंथ आतापर्यंत 27 आहेत आणि हस्तलिखित अजून प्रकाशित न झालेले 22 आहेत आणि ज्यांच्याविषयी वाद आहे, विवाद्य ग्रंथ की हे आहेत का नाही मुक्तेश्वरांचे याची अजून खात्री पटलेली नाही, असे 4 ग्रंथ आहेत। एवढा त्यांचा लेखनाचा संभार आपल्याला पाहायला मिळतो। मित्रहो, श्लोकबद्ध संक्षेप रामायण हा श्लोकबद्ध ग्रंथ मुक्तेश्वरांनी लिहिलेला पाहायला मिळतो आपणाला। आणि ओवीबद्ध भारताची 5 पर्व, सभापर्व, आदिपर्व, वनपर्व, विराट पर्व आणि सप्तिक पर्व आणि बाकी काही आख्यानं आहेत। मित्रहो, हे या क्रमानं लिहिलं गेलेलं नाही। सुरुवातीला काही आख्यानं लिहिली, नंतर संक्षेप रामायण लिहिलं, नंतर मग महाभारत लिहिलं आणि नंतर पुन्हा काही संक्षेप रामायण लिहिलं, नंतर स्फुट कविता लिहिल्या शेवटी। अशा प्रकारे एकूण त्यांच्या लेखनाचा जो संभार आहे तो आपणाला सांगता येईल। मित्रांनो, मुक्तेश्वरांविषयी असं सांगितलं जातं
की खऱ्या अर्थानं पहिला पंत कवी आहे मुक्तेश्वर हा, ज्याला पंडित म्हणता येईल. त्यांच्या आधी नरेंद्र, भास्कर भट्ट बोरीकर, महदंबा हे होतेच, त्यांनी लिहिलेलं आहे पंडित काव्य. पण खऱ्या अर्थानं ज्याच्यापासून पंतकवींची परंपरा सुरू झाली असं म्हटलं जातं, तो खऱ्या अर्थानं मुक्तेश्वर हा पहिला पंतकवी आहे, पहिला कलाकवी आहे. त्यांची कविता म्हणजे संत परंपरेविरुद्ध नोंदवलेली प्रतिक्रिया आहे, हे प्रकाश देशपांडे केचकर यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मुक्तेश्वरांची कविता म्हणजे संत परंपरेविरुद्ध नोंदवलेली प्रतिक्रिया आहे. कारण संत परंपरेमध्ये जे जे होतं ते टाळून त्यांनी कविता लिहिली. एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या ग्रंथांमध्ये आदरानं ज्ञानदेव आणि एकनाथांचाच उल्लेख केला, इतर कुठल्याही संतांचा उल्लेख केलेला नाही. पण त्यांचं एक महत्त्वाचं काम म्हणजे महाभारत त्यांनी मराठीमध्ये पहिल्यांदा आणलं, महाभारत संपूर्ण. पण अर्थात त्याची मी तुम्हाला वर जी सांगितली तेवढी 5च पर्व उपलब्ध आहेत, इतर पर्व उपलब्ध नाही आहेत. मग ते लिहिता लिहिता त्यांचं निधन झालं का, ती कुठं गहाळ झाली का, ती अजून लिहायचीच राहिली होती माहीत नाही. पण संपूर्ण महाभारत नाही, पण जेवढं आहे तेवढं अप्रतिम आहे. ते महाभारत मराठीमध्ये आणण्याचा सगळ्यात मोठा मान आपणाला मुक्तेश्वरांना द्यावा लागतो. त्यानंतर संक्षेप रामायण जे आहे ते संक्षेप रामायण त्यांनी मराठीमध्ये आणलं, एकानंतर एक आपण पाहणार आहोत. मित्रहो, संक्षेप रामायण जे आहे हे संक्षिप्त ज्याला म्हणतो अलीकडच्या काळामध्ये आपण, शॉर्टमध्ये थोडक्यामध्ये रामायण. म्हणजे आपण पाहिलं की एकनाथ महाराजांनी जे भावार्थ रामायण लिहिलं त्याचे 40,000 ओव्या आहेत. त्याच्यामुळं त्या तुलनेमध्ये ह्यांचं हे खूपच लहान आहे, म्हणून ह्यांनी संक्षिप्त रामायण, संक्षेप रामायण असं म्हटलेलं आहे, थोडक्यात रामायण असं म्हटलेलं आहे. पण अर्थात त्यांनी संपूर्ण रामायण थोडक्यात सांगितलेले, म्हणजे रामायणातले काही हे वगळले अशातला भाग नाही, सगळे कांड त्यांनी घेतलेले आहेत. सप्तकांडात्मक मूळ वाल्मिकीचं रामायण तसंच त्यांनी लिहिलेलं आहे. पण ह्यांच्या लेखनावर नाथ महाराजांचा प्रचंड प्रभाव आहे, त्यांच्या आयुष्यावरच तो प्रभाव असणार. त्यांचे आजोबा होते, त्या काळातली मान्यता होती, त्या काळातले ते हिरो होते, त्यांचा प्रभाव असणं स्वाभाविक आहे. नाथांच्या प्रभावाखाली त्यांनी हे रामायण मराठीमध्ये आणलेलं आपणाला पाहायला मिळतं. मित्रहो, त्यांनी जे मराठीमध्ये आणलेलं आहे तर त्याच्या त्या वर्णनामध्ये आपल्या लक्षात येईल की पुढं रामदासावर त्यांचा खूप प्रभाव पडलेला आपणाला पाहायला मिळतो. त्याचे काही वर्णन मुद्दाम तुम्हाला काही श्लोक सांगतो मी, कारण त्यांनी रामायण हे श्लोकबद्ध लिहिलेलं आहे आणि महाभारत हे ओवीबद्ध लिहिलेलं आहे. दोन्हीमध्ये फरक केला त्यांनी. नाथांसारखे सगळीकडे ओवी वापरली नाही त्यांनी, रामायण श्लोकामध्ये लिहिलेलं आहे. त्यातले काही श्लोक: तहाडे धडाडे सुडे धाय गाढे, धडा ताडिता मोडीती हाड मोडे, शिरे फोडीती मोडीती मानशुंडा, मुखे फाडीती ताडिती ग्रीव तोंडा. म्हणजे यमक तर आहेच आहे, पण अनुप्रास किती आहे, म्हणजे सगळ्या मध्ये मध्ये ड किती वेळा आला. तहाडे धडाडे सुडे धाय गाढे, धडा ताडिता मोडीती हाड मोडे, शिरे फोडीती मोडीती मानशुंडा, मुखे फाडीती ताडिती ग्रीव तोंडा. ड चा अनुप्रास खूप वेळा आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्या वर्णनाची शैली पुढे रामदासांनी स्वीकारली आपल्याला पाहायला मिळते. आपण रामदास पाहिलेलेच आहेत. रामदासांच्या थोडे आधी आपणाला हे मुक्तेश्वर होऊन गेले असं लक्षात येतं. बळे मातले हाणीती वृक्ष पुष्टी, कपी मस्तकी ओपिती वज्रमुष्टी, फळे पिकली ज्यापरी होत चेंदा, सडे सांडणी मांडणी रक्तमेधा. म्हणजे सगळा रक्तमांसाचा सडा पडलेला त्या युद्धाचं वर्णन आहे. अर्थात हे महाभारत जे आहे मित्र हो, नाथांनी लिहिलेलं ते अत्यंत रसोत्कर्ष आणि कल्पनाविलास आणि वर्णन चातुर्यानं युक्त असं महाभारत लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विषयपरत्वे प्रत्येक रसनिर्मिती म्हणजे 9 रसांची निर्मिती विषयपरत्वे, म्हणजे काही कवींचे काही रस असतात, ते विशिष्ट रसाचं वर्णन आलं की ते जास्त उफाळून येतात. पण मुक्तेश्वरांचं वैशिष्ट्य असं की सगळेच्या सगळे रस तेवढ्याच उत्कटतेने व्यक्त करू शकत होते, एवढी त्यांच्याकडे प्रतिभा होती. आणि म्हणून त्यातल्या त्यात करुण, रौद्र आणि शृंगार हे 3 रस तर तुफान चांगल्या पद्धतीनं त्यांच्या साहित्यामध्ये आपणाला पाहायला मिळतात. मित्र हो, सृष्टी सौंदर्य वर्णनाला तर मराठीमध्ये मुक्तेश्वरांना तोडच नाही. त्यांची वर्णनं इतकी सुंदर सुंदर निसर्गाची वर्णनं आलेली आहेत. सगळ्या ऋतूंची शब्दचित्र काढलेली आपणाला त्यांच्या कवितेमध्ये पाहायला मिळतात. मित्र हो, त्यांच्या कवितेची काही उदाहरणं मुद्दाम मी आपणाला देणार आहे, त्याच्यातून त्यांच्या कवितेची प्रकृती आपणाला कळेल. महाभारताचं वर्णन करताना, महाभारतामधल्या काही प्रसंगाचं वर्णन करताना त्यांनी सर्पसत्र जे आहे, म्हणजे तिथला त्या ह्याच्यामधून सगळ्या सर्पांना बाजूला काढून तिथं नवी राजधानी निर्माण करण्याचं जे काम महाभारतामध्ये झालेलं आहे, पांडवांची राजधानी
निर्माण करण्याचं, त्या काळामध्ये जे सर्पसत्र झालं, सर्प मारून टाकण्याचं तिथलं जे झालं त्याच्याविषयीचं वर्णन आहे. आणि त्याच्यामध्ये सर्पसत्राचं वर्णन करत असताना सापाच्या बाजूनं, बळी जाणाऱ्याच्या बाजूनं त्यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे. हे प्रकाश देशपांडे केचकर यांना फार महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून त्यांनी अलीकडच्या अरुण कोरटकर यांच्या कवितेशी त्याची तुलना केलेली आहे. सर्पसत्र नावाच्या कवितेची त्यांनी तुलना केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या सापांच्या मरण्याचं वर्णन करत असताना मुक्तेश्वरांनी सापांचीही बाजू घेतलेली आहे. सगळे साप वाईट नसतात, काही सापही चांगले असतात. आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की हे साप माणसामध्येही असतात आणि म्हणून ही विषारी आणि बिनविषारी ही फक्त सापांची जात नाही, ही माणसांचीही जात आहे. अशा प्रकारचं त्यांनी एकूण निष्कर्ष काढलेला आहे. त्यातली काही वर्णनं जेव्हा संपूर्ण खांडववन पेटवण्यात आलं आणि त्याच्यातून साप बाहेर पडत असताना, साप मरत असताना सापांचं जे वर्णन केले त्यांनी, ते अत्यंत हृदयद्रावक आहे. काय करत होते साप, कसं होत होतं सापांचं, तर एक वृक्षाशी घाली ती वेढे, एक वेष्टी ती शिळा धोंडे, तेने उन्मळोनी जुंबाडे, योम पंथे धावती, तेथुनी धुम्राचेनी पंथे, हवनी पडती शतानुशते, शेकडोनं विविध नाद उठती तेथे हाहाकार सर्पांचे, शृंखळाकार कंकणाकारे, शरीरे गोवती परस्परे, तेणेसी उसळोनी एकसरे, काळातळी रिचविती, एक व्याकुळते निचेष्टित, एक फडिया ते झाडीत, एक चपळ ते चळबळीत, पुछे तोडीती निजदाती. स्वतःच्याच दातानं आपलं शेपूट तोडतायत त्या दुःखावेगानं. एकी भये पसरली मुखे, एकानं तोंड वासून पसरलेलं आहे. एक जिव्हा लाळीत विखे, एक जण जिव्हेच्या लाळीतून विष सोडतो आहे. एक भोव नळ्या सारिखे, वन्नी स्फुल्लिंग सांडिती. असे सापांचे जे भयानक हृदयद्रावक अवस्था झाली त्याचं वर्णन आपणाला पाहायला मिळतं. समाज निरीक्षण त्यांनी केलेलं आहे. दाक्षिणात्य भारतामधल्या स्त्रियांच्या संदर्भातलं फार कठोर वर्णन त्यांनी केलेलं आहे की हा आचार अद्याप परी, केरळ मल्याळ सिंधू पारी, दक्षिण देशी सर्व नारी स्वेच्छाचारी वर्तती. तिथल्या स्वेच्छाचारी स्त्रियांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये त्यांनी प्रवास केला होता, निरीक्षण केलं होतं. त्याचे खूप संदर्भ आपणाला एक मुक्तेश्वरांच्या या साहित्यामध्ये पाहायला मिळतात. संपूर्ण भारतामधल्या लोकांची वर्णनं त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. निसर्ग वर्णनाचा एक नमुना मी तुम्हाला सांगतो. गगन समुद्री मुक्ता फळे, अरुण चंचुने कनम मराळे, वेचोनी घेता कला कुशले, नाहीच केली नक्षत्रे. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या सगळी नक्षत्र कुठे गेली, तर त्यांनी असं म्हटलं की गगन समुद्री मुक्ता फळे, जी सगळी मुक्ता फळं होती, अरुण चंचुने कनमन मराळे, म्हणजे अरुणाच्या सूर्याच्या चोचीनं सगळे हे वेचून घेतलेले आहेत. वेचोनी घेता कला कुशले, नाहीच केली नक्षत्रे. सगळी नक्षत्र नाहीशी करून टाकली आकाश गगनातून. त्या काळामधल्या भोंदू गुरूंचं वर्णन, भोंदू बाबांचं वर्णन पण त्यांनी केलेलं आहे की ग्रहत्यागुनी मराठी मठासी माया, शिष्यनी करुनी त्यागी जाया, सुहृद तेजुनी घरी शिष्य समुदाया, तो एक मूर्ख. म्हणजे मूर्खाचं वर्णन करणारे त्यांनी जे कविता आहेत. पुढं रामदासांनीही मूर्खाचं वर्णन, मूर्ख लक्षणे सांगणारा अध्याय लिहिला. तसं ह्यांनी पण मूर्ख लक्षणं सांगणारे काही ओव्या लिहिलेले आहेत. त्याच्यामधली ही ओवी की ग्रहत्यागुनी मठासी माया, शिष्यनी करुनी त्यागी जाया, सुहृदय तेजुनी घरी शिष्य समुदाया, तो एक मूर्ख. परोपदेशी कुशल भारी, दुसऱ्याला उपदेश करण्याला फार चतुर, आपण अधर्म अकर्म करी, पण त्यातलं स्वतः आचरण काहीच करत नाही, त्याच्या वचनावर विश्वास धरी. अशा लोकांच्याही बोलण्यावर जो लोक विश्वास ठेवतात तो एक मूर्ख. म्हणजे तो तर मूर्ख आहेच आहे, पण ह्यांच्यावर विश्वास ठेवणारे जे आहेत तेही मूर्ख आहेत. अशा प्रकारे त्यांच्या कवितेचे काही नमुने मी तुम्हाला मुद्दाम सादर केले. मित्र हो, मुक्तेश्वरांनी तत्त्वकाव्याच्या आकर्षणानं, कारण त्यांच्या आजोबांनी नाथांनी आपल्याला माहीत आहे की उद्धवगीतेचा संदर्भ घेऊन वर्णन केलेलं आणि ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा संदर्भ घेऊन ज्ञानेश्वरी लिहिलेली तत्त्वकाव्य. म्हणजे पंडित कवींमध्ये तत्त्वकाव्य येत नाही असं आपण सुरुवातीला म्हटलेलं आहे, पण तत्त्वकाव्याचं आकर्षण पंडितांनाही होतं आणि त्याच्यामुळं या मुक्तेश्वरांनी भगवद्गीतेचा अनुवाद केलेला आपल्याला पाहायला मिळतो. भगवद्गीतेचा अनुवाद कसा केला, तर भगवद्गीतेतल्या एका श्लोकाला एकच ओवी लिहिली. ज्ञानेश्वरांसारख्या 200-200 300-300 ओव्या करून नाही, स्वतः एकच. म्हणजे तिकडचं एक श्लोक, इकडची एक ओवी आणि मोजका जशाला तसा मराठीमधून अर्थ सांगणं, ज्याला आपण समश्लोकी म्हणतो. पुढं विनोबांनी तसं केलं की धर्मक्षत्रे कुरुक्षत्रे समवेता युत्सव,
मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. याला समश्लोकी केलं विनोबांनी मराठीमध्ये की त्या पवित्र कुरुक्षत्री पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया. अशाच प्रकारे जशाला तसं पण ओवी रूपामध्ये भगवद्गीतेचा एक श्लोक, इकडे एक ओवी, असे 701 श्लोक जे भगवद्गीतेचे आहेत ते 701 श्लोकामध्येच त्या ओवीमध्ये त्यांनी मराठीमध्ये आणलं आणि समारोपादाखल 5 ओव्या लिहिल्या. अशा एकूण त्यांच्या ओव्या आपणाला 7 ओव्या लिहिल्या. अशा एकूण 108 ओव्या या भगवद्गीतेच्या मराठी अनुवादामध्ये त्यांनी केलेल्या दिसतात. सामान्य माणसाला कळेल अशा सहज सोप्या पद्धतीनं एक सोय म्हणून मुक्तेश्वरांनी केलेला हा भगवद्गीतेचा अनुवाद त्या काळामध्ये लोकप्रिय होता. हे आपणाला मुद्दाम इथं उल्लेख करावा लागेल. मित्रहो, स्फुट प्रकरणं जी नाथांनी लिहिली त्या स्फुट प्रकरणांच्यामध्ये 3 जास्त रसपूर्ण आहेत. बाकीची सुरुवातीच्या काळात लिहिलेली त्यांचा नाथांचा खूप प्रभाव आहे, सुरुवातीच्या काळात लिहिलेली. ही स्फुट प्रकरणामध्ये आपल्या लक्षात येईल की हरिश्चंद्र आख्यान, मूर्खाची लक्षणं आणि शुकरंभा संवाद हे अत्यंत प्रसिद्ध आणि सरस उतरलेले आहेत. शिवाय नाथांचं चरित्र जे त्यांनी लिहिले, नाथांच्या आयुष्यातले पुढचे सगळे चमत्कार जे आहेत ते चमत्कार आपणाला या नाथचरित्रामध्ये पाहायला मिळतात. नाथांचं ते पहिलं चरित्र असावं कदाचित. मुक्तेश्वरांच्या कवितेमध्ये डच आणि इंग्रजांचा पण उल्लेख येतो, कारण ते संपूर्ण देश फिरले असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. खास पल्लेदार अशी मुक्तेश्वरांची ओवी आहे. ओवी ज्ञानेश्वरांनी वापरली, एकनाथांनी लिहिली, श्रीधरांनी लिहिली, पुढे अनेकांनी वापरली, रामदासांनी लिहिली. पण मुक्तेश्वरांची ओवी ही पल्लेदार, खास प्रभावी अशी जी इम्प्रेसिव्ह जी ओवी आहे ती ओवी आहे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळं ओविका कवीचा ईश्वर असं एका कवीने त्यांच्याविषयी म्हटलेले की ओवींमधला तो सर्वश्रेष्ठ असा आहे. कुस्त्या, मल्लयुद्ध, भोजनाचे पदार्थ, वाद्य, वस्त्र, प्रावरणं, अप्रतिम वर्णन आपणाला या ऐहिक वस्तूंची तिथं पाहायला मिळतात. नाथामध्येही ती पाहायला मिळतात, एकनाथांमध्ये, मुक्तेश्वरांमध्ये आणखी जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. त्याच्यामुळं इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी त्यांना ऐतिह्य प्रतिभेचा कवी असं म्हटलेलं आहे. म्हणजे या आपल्या समोरच्या जगाचं वर्णन करणारा कवी, ऐतिह्य कवितेचा प्रतिभेचा कवी असं वर्णन राजवाडे यांनी केलेलं आहे. मित्रहो, देशपर्यटनामुळं बहुश्रुतता, पांडित्य, समाज निरीक्षण त्यांच्या कवितेमध्ये खूप येतं. मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी संपूर्ण देश फिरून पाहिला होता. मुक्तेश्वर रससिद्ध वाणीचे जातिवंत कवी होते असं वाङ्मयाचे इतिहासकार हसरी सेनोलीकर यांनी लिहून ठेवलेलं आहे. ते महत्त्वाचं आहे. त्यांनी आपलं नातं दक्षिण भारतीय भक्ती परंपरेशी जोडलं होतं. हे आणखी एक निरीक्षण प्रकाश देशपांडे केसकर यांनी नोंदवलेलं आहे. त्यांच्या कवितेमध्ये काही दोषही आपल्याला सांगता येतील की शृंगारिक स्त्री प्रतिमा, काही ठिकाणी अश्लीलता येते, भाषा क्लिष्ट आलेली आहे. पण हे दोष एखाद्या फार गोंडस बाळाला दृष्ट लागू नये म्हणून आपण काजळाची तीट लावतो तसे लावता येतील मुक्तेश्वरांना. बाकी एरवी काव्यगुणाने त्यांचं काव्य भरपूर भरलेलं आहे. काही ठिकाणी पाल्हाळ आणि अश्लीलता येते. असे थोडके दोष सांगितले तर तेवढेच आपण सांगू शकतो. त्यामुळं एकनाथांचा नातू मुक्तेश्वर हा मराठी कवितेतला पहिला पंडित कवी आहे. इथं मित्र हो मी थांबतो. यानंतर आपणाला वामन पंडित हा दुसरा पंडित कवी पाहायचा आहे. नमस्कार.